मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षाचा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत. आज आपल्याकडे गेवराई प्रहार संघटनेचे गेवराई तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्जुन भाऊ यांचा औरंगाबाद या ठिकाणी भव्यदिव्य असं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि याविषयी ते आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. अर्जुन भाऊ, अगोदर आपला सुरुवातीला परिचय सांगा. नमस्कार, मी अर्जुन सुतार, प्रहार जनशक्ती पक्ष गेवराई तालुका अध्यक्ष. बरं, छत्रपती संभाजीनगरला आपण आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, यामागचं काय कारण आहे? यामागचं कारण असं आहे की आणि विशेषतः या मोर्चाचं आयोजन आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. आणि या मोर्चाचं आक्रोश मोर्चाचं नेमकं कारण काय की या होणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे भ्रष्ट अधिकारी आहेत, या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्या विरोधात आणि विशेषतः काही भागामध्ये दिव्यांगाला छेडलं जाते, दिव्यांगाचा आर्थिक निधी वाटला जात नाही, अशा काही ग्रामपंचायती आहेत, ग्रामसेवक आहेत, अशा ग्रामसेवकाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या विरोधात हा मोर्चा आहे. आणि सत्तेच्या राजकारणात मतदार मेला असे आदरणीय बच्चूभाऊ कडू सतत सांगतात. हे सत्याचं खरं आहे, कारण की आपण सत्तेधारीला निवडून देतो आणि सत्तेधारी आपल्या सत्याचा गैरवापर करून या मतदार राजाला फसवण्याचं काम करतोय. उदाहरण पाहिलं तुम्ही पाठीमागच्या काळात जरी तुम्ही जाऊन पाहिलं की तुम्ही अनुभवलं असेल. आणि विशेष कापसाचा भाव जर बघितला आताच्या हिशोबाला तर तुमच्या कापराचे भाव गगनाला आहेत आणि कापसाचे भाव तुमचे मातीला आहेत. त्या हिशोबाला या कारणाला बी एक अनुसरण देण्यासाठी एक मोर्चा आहे. शेतकरी उन्हात मरतो आणि दलाल एसीत बसतो, या विषयावर बी एक आदरणीय भाऊनी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. बुलंद तुमचे राजेशाही महाल, फाटक्या छपरात आमचे हाल असे दिसून येत आहे. यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. शहरी झाली बरबाद, शहरी झाली आबाद, आमची गावं झाली बरबाद. अनेक जर ठिकाणी पाहिलं राजकारणाच्या हिशोबाने जर जे राजकीय मुद्दे आहेत त्या गावागावामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम या सत्तेधारी आणि ह्या गोष्टी करतात, असं आपल्याला एक समजून घेण्यासाठी ह्या मोर्चाला संबोधित करायला आदरणीय भाऊ या ठिकाणी येणार आहेत. आमची पळून भाकर सावकार झाले गब्बर, आमची पळून भाकर सावकार झाले गब्बर. आज जर पाहिलं की या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि गोरगरिबाचे जे पिळवणूक होते त्या पिळवणुकीमध्ये सगळ्यात मोठा हात जर म्हणलं तर सावकाराचा दिसून येतोय. आज आपल्या गेवराई तालुक्यात बघितलं तर किती असे सावकारांनी बळी घेतलेले लोक आहेत की त्याचं उदाहरण आपल्या शहरामध्ये अनेकदा तुमच्या समोर बी आलेलं असेल. शहरातील लाखो पगार, गावात आयुष्य उधार. शहरात लाखोचे पगार पण आपले आयुष्याचे उधार. अधिकाऱ्याला 1 लाखाहून अधिक पगार आहे तरी गावातला कष्टकरी गोरगरीब यांचे उधार म्हणजे त्याला खायला भाकर नाही. अशा लोकांकडून हे अधिकारी जे वसुली करतात, जे मागणी करतात, या मागणीला कुठेतरी विराम मिळावा यासाठी या मोर्चाचं आयोजन भाऊच्या नशिबाने केलेलं आहे. दिव्यांगाला नशिबाने मारलं आणि व्यवस्थेनेही मारलं. दिव्यांग हा पाहिला गेला तर दिव्यांगाची हाल जर पाहिले गेले तर सांगणे इतके नाहीत. अशा लोकांकडून जर हे तहसीलदार असतील, नगर परिषदेचे शिव असतील, ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल, BDO असेल, या लोकांनी तर अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यांचे जे 5% निधी आहे त्या 5% निधी अद्यापही त्यांनी 4 वर्ष झालं त्याचा कुठलाही वाटप केलेला नाही. अशा जर दिव्यांगाचे जर हाल हे अधिकारी करीत असतील तर या अधिकाऱ्यांना एक चपराक बसण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आदरणीय बच्चूभाऊ यांनी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण याल याची अपेक्षा करतो.
हा जो जन आक्रोश मोर्चा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, या मोर्चाला प्रमुख पाहुणे कोण येणार आहे आणि त्यांच्यासोबत आणखी कोण कोण पाहुणे येणार आहे? या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आक्रोश मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून जे येणार आहेत हे आदरणीय आमचं दैवत बच्चूभाऊ कडू हेच येणार आहेत आणि त्यांच्या समवेश महाराष्ट्रातील तमाम पदाधिकारी तमाम कार्यकर्ते हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातून किती संघटनेचे लोक उपस्थित राहतील? साधारण बीड जिल्ह्यातून जरी पाहिलं गेलं तर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बरं, छत्रपती संभाजीनगरला जन आक्रोश मोर्चाला त्या ठिकाणी जाण्यासाठी काय सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत का आपण? या मोर्चाला येण्या जाण्यासाठी सुविधा गाड्याची केलेली आहे आणि याच्यासाठी जे काही अपंग आहेत, विधवा आहेत, परित्यक्ता आहेत यांच्यासाठी एक स्वतंत्र एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. बरं, या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण काय जन आक्रोश मोर्चामधून काय संदेश देणार आहेत प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना? मी एवढाच संदेश देऊ इच्छितो की आपल्या आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वाखाली निघणारा हा मोर्चा आहे. या मोर्चाला आपण जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने संभाजीनगर या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. धन्यवाद.